शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन बदलल्याचं आज एका आदेशाद्वारे महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलंय। याचा निषेध करत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी व्यक्त केलंय। शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन जरी बदललं तरी महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। मला असं वाटतं सरकारने गेल्या 2 वर्षांमध्ये कोणतं शहाणपण घेतलेलं नाहीये। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मंत्र्यांना सामोरं जावं लागतंय। अनेक सत्ताधारी पक्षातलेच जे आमदार आहेत हे आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि या जी-आरमध्ये तरी सरकारने 1 एप्रिलच्या उल्लेख केलेला आहे की सर्व मंत्री व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन चर्चा करून ही नवीन अलाइनमेंट आणलेली आहे। तर मग जे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये येऊन बसतात किंवा शेतकरी ज्यांना भेटतात तेव्हा ते सांगतात की आम्हाला या महामार्ग काही माहीत नाही, म्हणजे ते आमदार खोटे बोलत आहेत किंवा सरकार तरी खोटं बोलतं आहे। आमदारांशी चर्चा करतात, मग शेतकऱ्यांशी आजपर्यंत एक देखील मीटिंग जी आहे सरकारने का घेतलेली नाही असा प्रश्न आहे। पण फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांची गाठ आहे। आंदोलनाची तीव्रता व्यापकता वाढवून आता सरकारला सळो की पळो शेतकरी करून सोडतील। हा महामार्ग होणार नाही आहे। सरकारचे हे दिवा स्वप्नच बनून राहणार आहे। कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गपासून पूर्ण वर्धा, यवतमाळपर्यंत शेतकरी याला विरोध करतील। मोजण्या सर्व शेतकऱ्यांनी गावामध्ये होऊ दिलेले नाहीत। परभणीत तर किती मोठं आंदोलन झालं, पण पोलिसांचा दडपशाहीचा वापर करून सरकारचे मनसुबे दिसतात की हा महामार्ग हटायचा, पण शेतकरी यांचे मनसुबे आहेत हे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा आम्ही सरकारला आज देतोय।